जर तुम्हाला हा गाई आणि दुधाचा बिझनेस करायचा असेल तर ह्या गोष्टी माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला हा बिझनेस परवडू शकत नाही. कारण मी असं का म्हणलं ते तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला गाई आणि वासरांचं मेडिकेशनच माहीत नसेल, आजारपण माहीत नसेल, तर तुमचा एक मोठा प्रॉफिट शेअर जो आहे तो डॉक्टर घेऊन जातात. डॉक्टर घेऊन जातात याचं म्हणणं असं आहे की जर आपल्याला गायांचा आजारपणच माहीत नाही किंवा वासराचा आजारपणच माहीत नाही, तर आपल्याला बेहिशोब खर्च करावा लागतो ते आजार नीट करण्यासाठी. आणि हा बिझनेस करायचं म्हणलं की आपल्याला आजारपण माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मी सुद्धा काही डॉक्टर नाहीये, पण हा बिझनेस चालू करताना मी पण प्रशिक्षण घेतलं होतं. आणि त्या प्रशिक्षणामार्फत किंवा ते शिक्षण जे मी घेतलंय त्यानुसार मी बऱ्या प्रकारे माझ्या गोठ्याचं मेडिकेशनचा खर्च वाचवत असतो. त्यानंतर मी डॉक्टरांचा खर्चही वाचवत असतो. तो कशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं येतं की गायांचे आणि वासरांचे आजार कोणते कोणते आहेत. आता ह्याच्या जर पाहायला गेलं तर खूप मोठी लिस्ट आहे आजारांची, पण त्यातले सगळ्यात महत्त्वाचे कोणते कोणते आजार येतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं गायांचं पाहिलं तर ताप येणे. ताप हा गायांना येतोच. प्रत्येक वातावरण चेंज होताना कुठली ना कुठली तरी गाय आजारी पडतात आमच्या गोठ्यामध्ये. दुसरं म्हणजे मस्टायटिस. मस्टायटिस हा आजार इतका कॉमन आहे आणि व्यवस्थापन बरोबर नसेल तर हा आजार येतोच. आता मॅस्टायटिस होण्याची पण कारणं भरपूर आहेत. चाऱ्यामार्फत बुरशी पोटात गेली तरी होतो, किंवा खाली फ्लोअर चांगला नसेल तरी होतो, किंवा संसर्ग झाला, एका गायला मस्टायटिस आहे आणि तिथंच आपण दुधाचं मशीन काढून दुसऱ्या गायच्या सडाला लावलं तरी मस्टायटिस होतो. अशी बरीच कारणं आहेत. पण हा मस्टायटिस आपल्याला लवकर ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यावरती मेडिकेशन करणं पण खूप महत्त्वाचं आहे. आता ह्यात जर पाहायला गेलं तर मेडिकेशन भरपूर आहे त्याच्यात. मी तुम्हाला एक दाखवायचा प्रयत्न करतो की आपण कोणती कोणती महत्त्वाची औषधं ही आपण आपल्या गोठ्यावरती वापरत असतो. तर आपण एक सेपरेट हेच बनवलेला आहे, कप्पा बनवलेला आहे. त्यात आपण मेडिकेशन सगळं ठेवत असतो. तुम्ही दाखवू शकता, हे बघा. तर हा मेन महत्त्वाचा जो कप्पा आहे त्यात आपलं सर्व इंजेक्शन आहेत ना ते ठेवलेले आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचे जे इंजेक्शन आहे सल्फाडिमिडीन सोडियम इंजेक्शन हे एक आहे. ह्याने आपल्याला जे गायींना आणि वासरांना जुलाब होतात त्याच्यावरती आपल्याला आराम मिळवायचा असेल तर हे इंजेक्शन आपण यूज करतो. त्यानंतर हे दुसरं आहे ते आयुर्मेक्टिन आहे, जे आपण जंतासाठी वापरतो. आणि प्रत्येक गोठ्यावरती इंजेक्शन वापरलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. कारण जर जंत निर्मूलन झालं नाही तर गाय गाभण राहणार नाही आणि वासरांची वाढही चांगली होणार नाही. त्याच्यानंतर तिसरं जे इंजेक्शन आहे ते मेलोनेक्स प्लस म्हणून आपण वापरतो. ते गायींना ताप, अंगात रवरव असेल की आपण ते देतो. आणि हे आहे चौथं मॅग्लोडाईन. हे जर गायींना कुठे सूज असेल किंवा इतर अन्य काही समस्या असतील किंवा इन्फेक्शन झालं असेल तर आपण हे मॅग्लोडाईन इंजेक्शन वापरतो. त्यानंतर एन्ड्रोफ्लॉक्झेसिन आहे. एन्ड्रोफ्लॉक्झेसिन इंजेक्शनचा पण आपण गोठ्यावरती वापर करतो ज्यावेळेस गायींना बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असेल तेव्हा. त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही झेंटावेट इंजेक्शन आहे. झेंटावेट मस्टायटिसमध्ये पण खूप चांगलं कामाला येतं. आपण डायरेक्ट जर मस्टायटिस झालेला असेल तर गायीच्या सडामध्ये आपण हे इंजेक्ट करतो. 10 ml प्रत्येक सडामागे आपण इंजेक्ट करत असतो. त्याच्यानंतर सगळीकडे कॉमनली यूज केलं जाणारं हे एक इंजेक्शन आहे. ह्याच्यावरती तुम्हाला दिसू शकते ऑक्सिटेट्रासायक्लिन, हे एक अँटीबायोटिक आहे. त्यानंतर हे आपल्या सिरिंज आहेत. सगळ्या प्रत्येक ml आपण सिरिंज ठेवलेल्या आहेत गोठ्यावरती. 20 ml ची आहे, 60 ml ची आहे, त्याच्यानंतर ही 2 ml ची आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिरिंज आपल्या गोठ्यावरती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर ही तापमापी एक आपल्या गोठ्यावरती असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. काही होऊ दे जनावराला, सगळ्यात पहिल्यांदा आपण ताप चेक करायचा असतो आणि त्यावरून आपण पुढलं मेडिकेशन ठरवायचं असतं. त्यामुळे ही तापमापी आपल्या गोठ्यावरती असणं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर हा तुम्ही पाहू शकता, हा वजन मोजायचा टेप आहे आणि हा एक प्रत्येक गोठ्यावरती असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरती आपल्याला कळतं की आपल्या गाईचं किंवा वासराचं वजन किती आहे. आणि वासराच्या वजनानुसार पहिल्यांदा वासराची गर्भधारणा करायची असते हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. पण ते आपल्याला वजन माहीत नसतं किती आहे काय आहे जनावर, त्याच्यामुळे आपला वेळ किंवा टायमिंग चुकतो गर्भधारणा करण्याचा. तर हे टेप आपण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा टेप आपण कुठनं घेतला काय घेतला मी सगळे एक नेक्स्ट व्हिडिओ याच्यावरती सेपरेट बनवणार आहे. तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्रामवरती पण असेल तर फॉलो करून ठेवा. मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ आणणार आहे.
तर हे झालं आपलं इंजेक्शनवालं सगळं मेडिकेशन. त्यानंतर आपण खूप साऱ्या सिरिंज ठेवलेल्या आहेत न वापरलेल्या, जेणेकरून संसर्ग दुसऱ्या जनावराला होऊ नये. एखादं जनावर जर आजारी पडला असेल तर दुसऱ्या जनावराला त्याचा संसर्ग न होण्यासाठी आपण नवीन सिरिंज वापरत असतो, त्या पण इथे ठेवलेल्या आहेत. त्यानंतर तुमच्याकडे निडल असणं खूप गरजेचं आहे. आता माझ्याकडे असे 4 ते 5 निडल आहेत. निडल जर खराब असेल तर जनावराला इजा होऊ शकते, त्यामुळे आपल्याकडे नवीन निडल असणं खूप गरजेचं आहे. ही झाले आपले मेडिकेशन. त्यानंतर आपण ओरलसाठी वापरताना हे बॉटल वापरतो, म्हणजे तोंडातून कोणतं औषध द्यायचं असेल ह्या बाटलीमध्ये भरतो आणि हे आपण तोंडाने देतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा हा स्प्रे. जर एखाद्या जनावराला कुठं जखम वगैरे झाली असेल एक्सटर्नली, तर त्याच्यावरती माशी बसू नये आणि जनावराला इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी हा स्प्रे आपण वापरत असतो, टॉपिकर नावाचा. हा पण बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यानंतर अतिरिक्त माशी आपल्या गोठ्यावरती येत असतील, गांडीन माशी झाली किंवा दुसरी आपली जे चावतात त्या माशा, त्यांनी जखम होऊ शकते, त्यासाठी आपण हिट पण वापरतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आपल्याला झुरळांपासून पण आराम देतं. त्यानंतर आपल्याकडे एक IV सेट आहे. जर जनावरांना आपल्याला सलाईन लावायची वेळ आली तर आपल्याकडे एक IV सेट असणं हे गरजेचं आहे. आणि बाकी ही जे दिसतंय तुम्हाला या बॉक्समध्ये, हे आपलं रेग्युलर आपल्याला लागणारं सामान आहे जे आपण गोठ्यावरती वापरतो. कधी कटिंगची कात्री वगैरे, तर ते आपल्याला कामाला जास्त येत नाही. झाडांची जर एक्स्ट्रा ग्रोथ झाली असेल गोठ्यामध्ये तर आपण त्यासाठी वापरतो. तर अशा प्रकारे 2 जे कप्पे आहेत आपले मेडिकेशनचे आहेत. आणि तिसरं म्हणजे आपल्याकडे एक हिमशक्तीची बाटली असणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा एखादी गाय आजारी पडून आजारातनं उठते त्यावेळेस तिला अतिरिक्त ग्लुकोजची आणि शक्तीची गरज असते. त्यावेळेस आपण हिमालयाची हिमशक्ती म्हणून बॉटल आहे, ह्याचा आपण 100 ml रोजचा यूज करतो. त्याने गायची रिकव्हरी फास्ट होते. आणि ज्यावेळेस गायच्या अंगात ग्लुकोज कमी पडतं त्यावेळेस आपण ही ग्लुको बूस्ट म्हणून ही बाटली आहे ही वापरायचं आपण सांगतो, म्हणजे बऱ्याच जणांना, आपल्या मित्रांना. तर ही बाटली आपल्याकडे असणं आवश्यक आहे. ज्यावेळेस जनावर आजारातनं उठतं किंवा डिलिव्हरी होते, वासराला जन्म देते गाय, त्यावेळेस तिच्या अंगातलं ग्लुकोजचं प्रमाण भरपूर कमी होतं. त्यावेळेस आपण गुळ सुद्धा वापरतो. गुळ पण एक चांगला ऑप्शन आहे, पण बऱ्याच वेळा गुळाने सुद्धा रिकव्हरी होत नाही. त्यावेळेस आपण ग्लुको बूस्ट वापरलाच पाहिजे गोठ्यावरती. 200 ml प्रत्येक वेळी दिलं सकाळ संध्याकाळ की गाईचं ग्लुकोजची लेवल वाढून गाय लवकर रतीप खायला लागते. रतीप म्हणण्यापेक्षा गोळी पेंट खायला लागते. बऱ्याच जणांना रतीप हा शब्द कळत नाही, आमच्याकडे रतीप यूज केला जातो शब्द. तर ग्लुको बूस्ट हे वापरलं पाहिजे. हा तिसरा म्हणजे हुकार स्प्रे आहे. ज्यावेळेस जनावराच्या खुराला जखम होते किंवा खुरासंबंधित कोणताही आजार असू दे त्यावेळेस आपण ह्या स्प्रेचा यूज करतो. खूर चांगलं धुवून घ्यायचं आणि रोज सकाळ संध्याकाळ ह्या स्प्रेचा त्याच्यावरती वापर करायचा. त्याने जनावरांच्या खुराची चांगली काळजी घेता येते. तर अशा प्रकारे हे फर्स्ट एड मेडिसिन आहेत जे आपण आपल्या गोठ्यावरती यूज करत असतो. आणि ह्याचं प्रशिक्षण तुम्ही 100% घ्या, कारण हा बिझनेस करताना नुसतंच गाय आणल्या आणि आपण गाय आणून दूध विकू असं जमत नाही. जर तुम्हाला त्यातलं मेडिकेशन माहीत नसेल तर तुमचा बराचसा प्रॉफिट हा मेडिकेशन मागच निघून जातो. ही गाय आजारी पडली, ती गाय आजारी पडली, तिला औषध करा, हिच्यासाठी डॉक्टर बोलवा, हे जर तुमच्या गोट्यात वारंवार होत असेल तर 100% तुमचा गोटा प्रॉफिटमध्ये येण्याऐवजी मेडिकेशनसाठीच लॉसमध्ये जाणार आहे. तर ह्याचं प्रशिक्षण तुम्ही नक्की घ्या. गाय धंदा दिसतो तेवढा सोपा नाही आहे, खूप कष्ट आहे त्याच्या मागे, खूप डोकं लावून काम करावं लागतं. आणि प्रत्येक गोष्टीची बारीक तुम्हाला नजर पाहिजे गोठ्यामध्ये. कुठलं जनावर कसं बसलंय, किती रवंत करतंय, कोणतं जनावर माझावे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्याशिवाय हा धंदा करण्याचा विचार करू नका. तुम्हाला मेडिकेशन सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, जे बरेच शेतकरी मित्र मिस करतात. आणि एकदा चालू केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की बाबा आपल्याला गोळ्या औषधामधलं काहीच माहित नाही आणि डॉक्टर येतो नुसतंच पैसे घेऊन जातोय, असं होतं. हे न होऊन द्यायचं असेल तर तुम्ही सुरुवातीला प्रशिक्षण घेताना मेडिकेशनचं प्रशिक्षण घ्या. किमान फर्स्ट एड जरी तुम्हाला करता आलं तरी खूप चांगली गोष्ट आहे, कारण 90% जनावर हे फर्स्ट एडमध्येच रिकवर होत असतं. आणि नाही रिकवर झालं तर मग तिथून पुढे डॉक्टरचा रोल असतो आणि तो डॉक्टरला आपण कॉल करून विचारलाच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही मेडिकेशन करत असाल तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. मनाने कोणतंही मेडिकेशन वापरायचा प्रयत्न करू नका. त्याने काय होतं की जर आपलं एखादं इंजेक्शन देताना चुकलं, त्याला ॲलर्जी जर आली तर आपल्याला माहित नसतं की ॲलर्जीवरती कोणतं इंजेक्शन आहे. त्यावेळी डॉक्टरचा रोल असतो. त्यामुळे कोणताही लक्षण तुम्हाला दिसलं तर सर्वात प्रथम तुम्ही डॉक्टरला कॉल करा, असे आम्हाला लक्षणे दिसत आहेत, त्यासाठी आम्ही हे इंजेक्शन वापरणार आहे, तर ते बरोबर आहे का. तर डॉक्टरांनी तुम्हाला ग्रीन सिग्नल दिला तरच ते यूज करा, अन्यथा डॉक्टरची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. धन्यवाद.